नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। तर आज आपण इथे पाकाशिवाय तिळाचे लाडू बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी पांढरी तीळ घेतलेली आहे, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून त्याचे टरफल काढून घेतलेले आहे, 1 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव वाटी तूप घेतलेला आहे। तर ज्या वाटीने तूप घेतलेला आहे त्याच वाटीने तीळ, शेंगदाणे आणि गूळ घेतलेला आहे। तर मेजरिंगसाठी एकच वाटीचा वापर करायचा आहे। 7 ते 8 वेलदोड्याची पूड घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपण तीळ भाजून घेणार आहोत। तर इथे मी तीळ भाजण्यासाठी पॅन गरम करून घेतलेला आहे। तर आता आपल्याला 2 ते 3 मिनिटे गॅस लो हीट वर ठेवून सतत हलवून तीळ भाजून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता तीळ लालसर रंगाची भाजल्या गेलेली आहे। तर लगेच गॅस बंद करून हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे। तीळ थंड होईल तोपर्यंत आपण गूळ फेटून घेणार आहोत। एका बाउल मध्ये पाव वाटी तूप काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी गूळ टाकायचा आहे। गूळ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे गूळ आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला परत चमचच्या मदतीने थोडंसं फेटून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता गूळ छान असा फेटला गेलेला आहे आणि याचा खूप छान असा गोळा तयार झालेला आहे। म्हणजेच हे गूळ व्यवस्थित असं फेटला गेलेला आहे। आता यामध्ये इलायची पावडर टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे थोडा वेळ बाजूला ठेवू आणि तीळ पण थंड झालेली आहे। तर आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तर शेंगदाणे आणि तीळ दोन्ही एकत्र करून हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तर याच्यातून मी थोडीशी तीळ वाटीत काढून घेतलेली आहे, याचा वापर आपण नंतर करणार आहोत। आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घ्यायचं आहे। तर हे वाटताना भरडसर असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी भरडसर असं वाटून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला या बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये काढून घेतलेली तीळ टाकायची आहे आणि हे चम्मचच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता हे परत आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करत असताना या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर आता आपण याचे लाडू बांधून घेणार आहोत। तर हे लाडू बांधताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे लाडू बांधून घेऊ शकता। हे एवढ्या साईजचा लाडू इथे मी बांधून घेतलंय। तर लाडू तुम्ही बघू शकता खूप छान झालेला आहे। तर सगळे लाडू याच पद्धतीने बांधून घेणार आहे। आता हे एका डिश मध्ये काढून घेऊ। तर लाडू तुम्ही बघू शकता खूप छान झालेले आहे। तर इथे मी सगळे लाडू बांधून घेतलंय, खूप छान झालेले आहे। तर यावर्षी मकर संक्रांतीला हे लाडू तुम्ही झटपट बनवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच अजून नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।